नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आम्ही निघालोय, आमची लोक सांगतात बाबा कुठे निघालोय ते ऐका की राव. मग यात्रा खायला मटण खायला ममदापूर. चला ममदापूर. तिला बोलायला सांगितलं का पोरगी आमची तयार नाही बोलायला. चला राहू दे, आपण जाऊया. चला निघालोय कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील ममदापूर म्हणजे निष्पाणी तालुका. येथे अंबिका देवी मंदिर, ज्याला तुळजाभवानी मंदिर म्हणून ओळखले जाते, हे एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. महत्वाचे बाळूमामाच्या गावावरून जायला बाळूमामाचे मेंढर पण आम्हाला दिसते बघा. इथेच नमस्कार केला. माझी लीला कशी आहे बघा की ममदापूर निपाणी तालुका बेळगाव जिल्हा कर्नाटक. नितीश पुढे आले बघा. काय करून आला असा? हा, काय करून आला? काय सांगता? किती वाजता आलता? मटन हडप फोडायचा कार्यक्रम करून ममदापूरला आणि आमचं पुतणे शिवला तिकडं. आता आम्ही निघालोय आणि मगाडून तुम्हाला मी म्हणतो ममदापूरला निघालोय. ममदापूरला आता निपाणीचे जवळजवळ 10 किलोमीटर गाव आहे ममदापूर, म्हणजे अकोलच्या पुढे बरोबर. आणि कर्नाटकात स्वतःच गाव आहे. कर्नाटकात असलं तरी मस्त वाटते. राज्य सगळे एकच, फक्त राज्य बदल असली जरा वेगळं वातावरण वाटते. म्हणजे बाउंड्रीवर आहे आपण. खरं बघा इकडे कसं वातावरण आहे बघा. इकडे पहिलं कसे आहेत बघा. इकडे कर्नाटकात एवढं लांब नाही, आपल्या जवळचं अंतर आहे. आणि ही आमची लोक इकडे ही गाडी आहे बघा. तिथून आता गाडी घ्यायला कॉलेज त्याचं जरा शूटिंग करायचं आणि मग हडपोटाचा कार्यक्रम करायचा आहे. आमच्या नानाच्या भाचीचं गाव यात्रा होती आणि बकरे कापल्याला. आमच्या पूजाबाईचा परतीचा प्रवास आहे. थकला बघा मटण खाऊन थकला जे वाटतं. मी म्हणालो एवढी कट्टाळीस का पूजाबाई? ती म्हणाली मामा पाळण्यात काम कसं झालं बघा. पाळण्यात त्यामुळे कधी जत्रेला जेव्हा जर आला असा पाळण्यात बसू नको असा अशी परिस्थिती होती पाळण्यात बसल्यावर. बघा जीवन सुद्धा हसायची पाय आल्या. काय करायचं सांगा की आता. सेल्फी घेऊया म्हणून सगळ्यांनी उभा केला आणि सेल्फी फोटो काढला बघा. आम्ही बाहेर जाताना सुद्धा आपल्या भावकीतली सगळी लोक एकत्र असतात. त्यामुळे मित्रांनो, भावकीतलं वाद असतं तर मिठवा मिठवी करून असं फिरत जावं, मजा येते. मंदिराकडे आलोय. हे मानाचा घोडा बघा. नाव विचारलं तर राजा म्हणून सांगितलं. कसा देखणा आहे बघा की घोडा राव. देवीची मूर्ती स्वयंसिद्ध आहे, म्हणजे स्वतः प्रकटलेली. या देवीला तुळजापूरच्या भवानी देवीची प्रतिरूपच मानले जाते. मंदिरात देवी अंबिका किंवा तुळजाभवानीची पूजा केली जाते, जी महाराष्ट्रातील तुळजापूर येथील मुख्य देवीच्या अवतारच मानले जाते. स्थानिक भक्त देवीला अंबाबाई किंवा तुकाई या नावांचं ओळखतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडामध्ये तुळजाभवानीचे महत्वाचे स्थान आहे. शिवकालीन मंदिर आहे. फुलांच्या अशा नक्षा येतात, ह्यामध्ये बोट पूर्ण आत जाते. एवढं कोरीगाव चांगला आहे. गेल्या मला असं सांगितलं, पांढरे सरकार तुळजापूरला कायम दर्शन घ्यायला जात होतं. पूर्ण घोड्याने स्वारी करून दर्शन घ्यायला जात होतं. त्यांना वय झाल्यानंतर उतरते काळामध्ये त्यांची तब्येत बरी नसायची. सरकारनं तुळजापूरच्या देवीला साखळीकडे या, तेव्हा त्यांना देवीची प्रसिद्धी झाली आणि देवीने सांगितले, मी तुमच्या मागोमाग येते, तर तुम्ही माझ्या पाठीमाग बघितलं मी तेथे स्थायिक होणार. त्यावेळी निपाणी सरकारनं ममदापूर मध्ये पाठिंबा बघितले. तुळजाभवानीचे स्थान ममदापूर मध्ये झाले. असतं तर बघा की राव, ऐकलं सुद्धा सुन्न नव्हतं. मंदिरापाशी जरा फोटो आणि व्हिडिओ केले आणि सरळ गेला आमच्या बहिणीकडे, म्हणजे आमच्या नानांच्या भाचीकडे. सगळं खाऊचं स्टॉल असतात तिथे घेतलं खावा आणि गेलो घरात. आमची पूर्ण डान्सच करायला की राव. मग भाची आणि मामा कशी गप्पा मारत बसल्यात की राव. गाठ पडली होईंची. काय करायचं? जेवणाकडे आलो. आमच्या बहिणीने अखंड बकरच कापलेलं गाव. त्याचं रक्ती पण पत्रावर मटणच मटण दिसायला की दणका हाड फोडायला. संदीपला म्हणालो सुट्टी देऊन हाड फोडायला. फोड की फोड म्हणा. संदीप का आमच्याकडे बघायचं तयार नाही. बरं संदीप काय दणका दिला जरा वाऱ्याला बसूया म्हणालो. आमची पोरगी बाहेर पोरांच्यावर खेळत बसल्या बघा. आमच्या पोरगीला ओळख पाळखा लागत नाही बघा. शेजारांच्या पोरांच्यावर दंगा करत बसलेले. लक्ष माझं गेलं का आजीकडे. आजी भाकऱ्या करायला ती चुलीवरच्या भाकऱ्या म्हणल्यावर किती भारी वाटते राव बघा. आणि वरती तवा आणि त्याच्यावर भाकरी सपला की विषय. चुलीवरची भाकरी गॅसवरच्या भाकरीपेक्षा टेस्टी असते. या आजीला म्हणाले आता कोण करते चुली बाबा. राहिलं नाहीत माणसं. हे नवीन पिढीने सुद्धा ऐकावं राव. आता चुलीवरच्या भाकऱ्या कमी झाल्या. आता गॅसवर बऱ्याच दिवसांनी चुलीवरची भाकरी दिसली म्हणजे शूटिंग करावं. व्हिडिओ कसा नक्की सांगा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय. भाकरी चुली वाजते. तर टेस्ट एक नंबर असते भाकरीला चुलीवरच्या.